हा त्रिकोण आहे, हा आयत आहे आणि हा चौरस आहे. चौरस म्हणजे चारी बाजू समान. ह्या सगळ्या भौमितिक आकृत्या आहेत. ह्या सगळ्या भौमितिक आकृत्या आहेत. तुमच्या गणिताच्या आकृत्या आहेत. परिमिती म्हणजे कुठलीही आकृती असू दे. परिमिती म्हणजे कुठलीही आकृती असू दे. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. लक्षात ठेवायचं. हा त्रिकोण आहे. ही बाजू 60 सेमी आहे, ही बाजू 5 सेमी आहे आणि ही बाजू 8 सेमी आहे. या त्रिकोणाची परिमिती मला सांगा. 20. 8 सेमी. अगदी बरोबर आहे. छान. सर्व बाजूंची बेरीज. त्रिकोणाची परिमिती 20 सेमी. अगदी बरोबर आहे. छान. बघा लगेच उत्तर दिलं. 7 अधिक 5 अधिक 8. तू सांग रे बाळ. 7 आणि 5 वर. 7 आणि 5 मोठे घाल. 7 8 वर. 7 8 9 10 11 12. 12 नंतर 13 14 15 16 17 18 19 20. किती झाले? 20 सेमी. हे त्रिकोणाची परिमिती. त्रिकोण आला तुमच्या ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये त्रिकोण असेल, तिन्ही बाजू असतील, परिमिती काढा म्हणलं. परिमिती पर्याय असतील आणि तिन्ही बाजूंची बेरीज काढली. लक्षात आलं? चला, हा आयत आहे. आयताच्या समोरासमोर भुजा समान नावेच्या पुढे बघा. आयत आहे, रुंदी आहे 5 सेंटीमीटर. ही रुंदी आहे. रुंदी किती सेंटीमीटर दिल्या? 5 सेंटीमीटर. आणि लांबी दिल्या 7 सेंटीमीटर. बरोबर. लांबी किती? 7 सेंटीमीटर. रुंदी किती? 5. चला, आयताची परिमिती इथं लिहितोय मी. आयताची परिमिती मला सांगा. 7 किती वेळा येणार आहे? 2 वेळा येणार आहे. राईट. 7 2 आणि 5 किती वेळा येणार आहे? 2 वेळा. करेक्ट. 5 2 वेळा येणार आहे. 7 दोन्ही 14 बोलत राहा. 5 दोन्ही 10 14 आणि 10 24. 24 सेमी. ही कुणाची परिमिती? आयत. आयताची परिमिती. लक्षात आलं? मग आयताची परिमिती सूत्र काय माहिती का? बघा इकडे लिहितो. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. काय लिहिलं? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती आहे? किती आहे लांबी? 7 अधिक रुंदी किती आहे? 5. बघा. 2 गुणिले 7 आणि 5. हे 7 आणि 5 गुणाकार काय केली? 7 आणि 5 12. लक्षात असू द्या. 12 दुनी 24. सूत्राचा वापर करून करा. नंतर 7 गुणिले हे लांबीची दुप्पट रुंदीची दुप्पट केली तर उत्तर ते हेच 2 सामायिक काढल्या. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. चला, आता चौरस आहे. चौरसाच्या चारी बाजू समान असतात. 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. सेमी आहे इथं. सेमी येतो मराठी. 6 सेमी इथं 6 सेमी आणि हे सुद्धा 6 सेमी. त्यामुळे मला सांगा चौरसाची परिमिती 24. अरे सूत्र काय? बाजून 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. 4 बाजू सारखे आहेत म्हणून 4 गुणिले बाजू. बाजू किती? 4. अहो बाजू किती? 6. बाजू 4 आहेत त्या. पण एक बाजू किती? 6. अहो अजून लक्ष द्या. बाजू एक 6 सेंटीमीटरची आहे. अच्छा किती बाजू आहेत त्या? 4 सेंटीमीटर. मग साईजो 24. 24 सेमी. तुम्ही मगाशी केलं साईजो 24. 4 गुणिले बाजू 24 सेमी. त्रिकोणाची परिमिती, आयताची परिमिती, चौरसाची परिमिती सर्वांना समजली? समजली. ओके.